प्रतीक विषय और बबलू पाटिल। बबलू पाटिल जिन्होंने क्या शॉट खेला था विवेक शेलार के सामने डाउन द ग्राउंड। जी हाँ, हालांकि सुबह से हम इस तरह के बैटल्स देख रहे हैं। पहली गेंद के साथ बबलू को शॉट हम पुल किया है, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, दूर से खिलाड़ी आप जाकर बाउंड्री के अंदर फील्ड करते हुए 2 रन से खाता खुलता हुआ यहां पर बबलू पाटिल का 2 रन से खाता खुलता हुआ विकी स्पोर्ट कुकसे का। विकी स्पोर्ट कुकसे को पता है कि सामने की टीम की बल्लेबाजी भी बहुत मजबूत है, तो वो भी चाहेंगे कि एक अच्छा टोटा रखा जाए। कुरुंद एंड से गेंदबाजी कर रहे हैं प्रतीक विषय। पिछले सीजन में सिद्दीक जी, जय हनुमान वाहुली के टूर्नामेंट में इन दोनों के बीच में क्वार्टर फाइनल मुकाबला हुआ था और उस मैच को वाफाले बी टीम ने जीता था। ओ अपील, जोरदार अपील हो रही है, वहां पर हुक करना चाहते थे लेकिन अंपायर टच से मस नहीं। हालांकि हुक करने की जरूर कोशिश की थी, उछाल परफ्यूम गेंद थी। और इस गेंद के बारे में अजय गरत में एक और बात कहना चाहूंगा, रिप्ले में आप देख सकते हैं ये गेंद नाक में सुगंध की तरह जरूर गई थी, सुगंध जैसे जाती है, लेकिन कान के पास से झिंग झिंग झिगाट का गाना सुनाती चली गई। यहाँ पर देखिए दबाव मुझे लगता है कि अंपायर पर ही डाल दिया गया सारा, दोनों टीमों द्वारा। एक तो बैट्समैन भी शायद वाइड की मांग कर रहे थे, पता नहीं कुछ उसी तरह का इशारा उनका लगा, और पूरे जो खिलाड़ी 11 के 11 खिलाड़ी कॉट बिहाइंड की अपील कर रहे थे। बहुत अच्छा दृश्य। प्रतीक विषय इस मरतबा फिर आरे बल्ले से गेंद को ऑन ड्राइव करते हुए डीप में खिलाड़ी लगा दिया गया है। 1 रन आता हुआ 3 पे पहुंचे बबलू और कुल स्कोर 3 रन। विकेट कीपर की भूमिका में दुबई रिटर्न महेंद्र विषय है, और यदि वो कैच लपकते हैं स्टंप्स के पीछे तो निवा पाटिल की ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज है उनके लिए। यानी आपका कहना है कि भारतीय टीम के साथ रिटर्न है? जी शायद ऐसा ही हुआ होगा। भारतीय टीम ने निराश किया वर्ल्ड कप में, और इस टूर्नामेंट के वन ऑफ द स्पॉन्सर्स भी है महेंद्र विषय। यस, प्रतीक विषय इस मरतबा फिर खींच के मारा है, कमाल की फील्डिंग लगा दी गई है, लगातार गेंद उसी एरिया में ट्रैवल हो रही है, सिर्फ 1 रन। ये गेंद कहीं ना कहीं थोड़ी रुक कर आई थी। और पिछले मैच की तुलना में यदि हम देखें तो प्रतीक का ये ओवर बहुत अच्छा घट रहा है। ढोले टीम के विरुद्ध थोड़े महंगे साबित हुए थे प्रतीक विषय, लेकिन अभी तक पावर प्ले में बढ़िया गेंदबाजी विकी स्पोर्ट्स कुक से टीम के विरुद्ध। बंटी और बबलू दोनों भाई इस समय क्रीज पर है। प्रतीक विषय आगे रखा था, लॉफ कर दिया, हवा में गेंद है, फील्डर नीचे, लेकिन कैच छूटा वहां पर और ये महंगा पड़ सकता है। क्योंकि मैंने उस दिन भी टीडीपीएल में कहा था कि बबलू पाटिल एक ऐसे बैट्समैन है, इनको इनिशियल में ओवर में अगर आप चलता करो तो ठीक है। बहुत अच्छा मौका था, ये युवा खिलाड़ी थे वहां पर कवर्स की दिशा में, अथर वो पीछे भागकर, हालांकि कैच लेना आसान नहीं होता है, कोशिश बढ़िया थी उनकी, लेकिन कैच छूट गया हाथों से। बिल्कुल महंगा पड़ सकता है ये, या तो जल्दी चले जाते हैं या तो मैच लेके चले जाते हैं। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए प्रतीक थोड़े से नाराज हैं। इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ वेकेंट एरिया में खेला है, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रन।
Kulnaka end in second mandatory power play. There is a short Thurman, backward point, cover, extra cover, mid on, short fine leg, inside the ring. Here goes Prathamesh, goes passes. Both this time, yes, edge and gone. Yes, I think Dubai return gets 1,000 rupees prize. The wicketkeeper taken a catch. First wicket is fallen now. Bunty is out for one. In place of Bunty, new batsman in Mahesh. Beautiful evening here. Yes, beautiful evening, beautiful playing conditions and beautiful delivery in this over. First up from Prathamesh outside the off stump. It was a way going delivery and he has taken a wicket of his very first delivery. Tall man. Turn from here. Charging from here. Facing him Mahesh. Goes to match. Drive in the air but just overhead of the extra cover. And ball is racing all the way to the boundary. There is a relay fielding. In comes return. Yes, he's out, run out. I think no need for third run, and finally Mahesh is out for two. This is really big wicket. Mahesh Patil out for two. Two down now. Wiki Sports Kukse, 12 runs on the board. Yes, I think unnecessary running between the wicket because Bablu want a strike, but this is not a right choice from Bablu because ball is travelling straight to fielder. There is a relay fielding in hands of the fielder, and Bablu calling for the third run, call for the third run. Newman in another one of the great all-rounder, Mayur. Mayur Patil is new man in, but lot of depend on Bablu Patil, who facing Prathamesh. This time it's in the air, could be caught, 3 men under it. Yes, he's out. Caught and bowled. Big fish has gone, and Wiki Sport in deep trouble. Ashish has taken the catch, and Prathamesh is the bowler. That was quite soft dismissal, one will say. Bablu Patil went for his favorite short slog sweep, but that wasn't a right choice of stroke there. It was outside the off stump and deliberately bowled outside the off stump. That was a good plan by the bowler and Wafale team and great execution as well. So Wiki Sports Kukse in deep trouble, 12 for 3. Yes, look the celebration of the fielder and all team because Bablu Patil, the danger man, back to the dugout. New batsman in, Chetan, but I think Wiki Sport Kukse in tremendous under pressure now. Second mandatory over going on, and they are 12 for the loss of 3 wickets. Still long way to go for Wiki Sports Kukse in this innings. It's a 5 overs per side game, very important game of this Super Trophy, and they need a partnership now. Chetan is the new man in, very experienced batsman. Here goes Prathamesh. This time it's hard and I could be caught long off under it. Yes, he's out. What a eventful over so far from Prathamesh. What a bowling. Great piece of bowling and great piece of fielding as well. Good catch near the long off boundary line. Fielder was way inside the boundary line actually. Akash, the little man, has taken the catch, and what the batsmen are doing there. They're going for big shots on every ball, but they need a partnership. Nobody is ready to stay there on the wicket. This is really poor cricket from Wiki Sports Kukse. Yes, Prathamesh on a trick and Akash take a very good catch. He's a very popular shotgun of Wafale. Akash would taken a very, he's on hat trick now, 2 consecutive wicket. 4 wickets so far in 4 balls, but first ball caught behind, second run out. Now wicket and wicket.
Tremendous piece of bowling by Prathamesh, young talented bowler from Wafale. Is not very express, but maintaining very good line and length, bowling slightly fuller outside the off stump, inviting the batsman to play their big shots. He's on hat-trick. We haven't seen a hat-trick since morning. Will it be first hat-trick of Super Trophy? Let's see. Here goes Prathamesh. He's on a trick now. Balls to Chetan. Cross batted is struck, but in the vacant area. Ball is traveling to deep backward square leg boundary. Well cut off inside the boundary line. And batsman taken two. Unconventional stroke, not a proper middle of the bat. 2-2 score now. The experienced campaigner Chetan off the mark with 2, and his score is 14 for the loss of 5 wickets. 4 wickets. Yes, they have lost 4 wickets inside 2 overs. Still, we are in the power play. And the previous ball was surprising delivery for the batsman. He banged it short. 2 shotgun on the ground. Akash, the long of boundary, and shotgun on non-striker is Vishal. Shotgun of Kukse. Beauty, beauty, just over the stumps, corridor uncertainty. That marks end of the second over. His score is 14 for the loss of 4 wickets. क्या कमाल का ओवर रहा प्रथमेश का। विकी स्पोर्ट्स कुक से टीम काफी गहरे दबाव में, हालांकि बल्लेबाज अभी भी कोशिश कर रहे हैं, हर गेंद पर बल्ला घुमा रहे हैं और ऐसे लग रहा है कुक से टीम के बल्लेबाजों को कि शायद ये मैच 3-3 ओवर का ही हो, जिस तरह से बल्लेबाजों का एटीट्यूड अभी तक रहा है। 14 रन 4 विकेटों के नुकसान पर 2 ओवर के बाद। अगला मुकाबला इस मैच की विजेता टीम और एसएससी पड़गा के बीच रहेगा, जो आज एक चोटी की टीम रहेंगी। कल 8 मुकाबले खेले जाने हैं, क्योंकि कल सेमीफाइनल भी खेला जाएगा। और कौन बनेगा विजेता, हु विल बी द विनर ऑफ सुपर ट्रॉफी, फैसला हो जाएगा सुपर संडे को सुपर ट्रॉफी का। नया ओवर लेकर प्रतीक विषय आक्रमण जारी रखते हुए, और ये सिचुएशन को देखते हुए सही सोच मानी जा सकती है और कुछ विकेट्स निकालने का यहाँ पर प्रयास जरूर नजर आ रहा है वाफाले बी टीम के कैप्टन का। प्रतीक इस मरतबा दूर से खेलने की कोशिश, लेट रिवेट था बैट्समैन का, बल्ले के करीब से गेंद उनके अरमानों, इरादों और बल्ले सभी को चिरती भी पहुंची विकेट कीपर के पास। विशाल के पास स्ट्राइक और ऐसी कठिन परिस्थितियों में कई उपयुक्त पारियां खेल चुके हैं विकी स्पोर्ट्स कुक से टीम के लिए। चेतन अनुभवी बल्लेबाज है, 2 पर बैटिंग कर रहे हैं, नॉन स्ट्राइकर से इन पर। राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मरतबा घूम के मारा है, हुक शॉट है और गेंद जा रही है लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 6 रन, शॉट गन का बड़ा टारगेट। शॉटगन ऑफ कुकसे का पैकेट तो छोटा लेकिन धमाका बड़ा। जी हाँ, और इसी की मैंने चर्चा की थोड़ी देर पहले कि दबाव की स्थिति में कई उपयुक्त पारियां खेल चुके हैं, प्रेशर को ऑब्जर्व करना जानते हैं और क्या कमाल का शॉट खेला है उन्होंने। ऑफ स्टंप के बाहर से गेंद को हुक किया है और सीधे बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। और ये इतना इजी नहीं जब हवाएं आपके मुखालिफ चल रही हो। स्कोर इस सिक्सर की मदद से 20 रनों पे पहुंचा है विकी स्पोर्ट कुकसे का। चेतन काफी एक्सपीरियंस क्रिकेटर है, देखना है कि इस स्थिति में किस तरह से टीम को लेके चलते हैं। इस मरतबा आड़े बल्ले से ऑफ स्टंप के बाहर की गेंद को कारपेट के जरिए वाइड ऑफ लॉन्ग ऑन खेला, लगभग डीप मिड ऑन पे आके गेंद को उठाया। 1 रन बनता हुआ स्कोर में 21 रन 4 विकेट। विकी स्पोर्ट कुकसे टॉस हार के बल्लेबाजी कर रही है। देखिए कई बार क्या होता है कि आपकी बैटिंग लाइनअप बहुत स्ट्रांग होती है तो बल्लेबाज ज़्यादा सोचते नहीं है और आक्रामक ज़्यादा खेलने की कोशिश होती है। गति में परिवर्तन किया था, उठा के खेल दिया था, पहचान भी लिया था चेतन ने, लेकिन मिडल ऑफ द ब्लेड गेंद नहीं लगी थी, जिसकी वजह से केवल 1 रन डीप मिड विकेट की तरफ खेलते हुए। खराब शॉट मैं कहूंगा, हालांकि एक्स्ट्रा कवर और स्ट्रेटिज लॉन्ग ऑफ के बीच में एक बहुत बड़ा गैप था और गेंद भी ऑफ स्टंप पर थी। अच्छी गेंद, फिर आड़े बल्ले की कोशिश, फिर गेंद नीची रही
विकेट कीपर के पास जाती हुई सबमरीन गेंद। हालांकि सीधी सीधी गेंद थी लेकिन लाइन बढ़िया, और प्रतीक ने यही कोशिश की है इस ओवर में कि ऑफ स्टंप के बाहर ज्यादातर खिलाए। प्रतीक राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मरतबा गेंद को उछाल दिया हवा में, प्रतीक गेंद के नीचे, एक और विकेट। अब कठिनाइयां और बढ़ती हुई। फुटवर्क था ही नहीं, लगातार जगह से ही स्ट्रोक लगाने की कोशिश कर रहे थे। मैं तो अक्सर आपको पता है कहता हूं कि जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी। जी बहुत कम ऐसे बल्लेबाज हुए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी, हमने सहवाग को भी देखा, उनका भी कुछ खास फुटवर्क नहीं हुआ करता था, लेकिन हैंड आई कोऑर्डिनेशन उनका बढ़िया रहता था, जिसके चलते वो ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंदों को खड़े खड़े ही खेल देते थे और अच्छे रन्स भी बनाते थे। हालांकि उसमें आउट भी काफ़ी बार हुए, लेकिन यहाँ पर बहुत दूर से खेलने का प्रयास, मिस टाइम शॉट खेल बैठे थे वहाँ पर विशाल। एक छक्का लगाया ज़रूर अपनी पारी में, लेकिन सिर्फ 7 रन बनाए और पेविलियन में लौटे। 22 रन बने हैं, 5 विकेट्स गिर चुके हैं, यानी कि आधी टीम बहुत सस्ते में पेविलियन में लौट चुकी है विकी स्पोर्ट्स कुक्से की। हॉट शो चल रहा था तो ग्रेग चैपल ने बहुत अच्छी मिसाल दी थी कि बिना चाबी के आप गाड़ी, पहले तो चाबी से स्टार्ट करके ही गाड़ी चलाएंगे, उस वक्त उस तरह बैट्समैन के लिए फुटवर्क माने रखता है। राइट आर्म ओवर द विकेट, ये भी गेंद बल्ले की जड़ से टकराई है। दूर से खेलने की कोशिश कर रहे हैं सभी बैट्समैन। ये नए बैट्समैन है शुभम, ये बहुत अच्छे स्ट्राइकर हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 पे पहुंचा है। और पूरे पारी में हमने देखा है कि कहीं ना कहीं स्ट्रोक सिलेक्शन में गड़बड़ी रही है, गेंद के मेरिट के अनुसार बल्लेबाजी नहीं हुई है। एक्स्ट्रा कवर की तरफ खेलने का कितनी बार मौका मिला है, लेकिन वहां पर खेलने का प्रयास बल्लेबाजों ने नहीं किया है। आप जाकर फिर आरे बल्ले से खेला, फोर्स किया था, हालांकि एक्स्ट्रा कवर पूरा खाली है, लेकिन जुनून सिर्फ ऑन साइड पे खेलने का। ये जो शुभम है, मैंने सुना है कि अपने आप को उस्मान पटेल कहलाना बहुत पसंद करते हैं। जहाँ पीटीसी का उस्मान पटेल कहा जाता है उनको। अच्छी लाइन, हल्की सी बाहर निकली गेंद, बढ़िया गेंदबाजी। इससे पहले वाली गेंद थोड़ी धीमी डाली थी चेतन के लिए, लेकिन इस बार थोड़ी सी तेज गेंद आकाश द्वारा, और आकाश भी बढ़िया गेंदबाजी करते हुए अभी तक सिर्फ 2 रन दिए उन्होंने अपनी 3 गेंदों में। स्कोर है 24 रन 5 विकेटों के नुकसान पर। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए आकाश, ओ हो उड़ाया 6 रन और बन गए पीटीसी के उस्मान पटेल। और इस मैदान पर इससे पहले भी बहुत आक्रामक पारी खेल चुके हैं। मैच जिताऊ पारी 40+ की एक पारी उन्होंने खेली थी 2 साल पहले मुझे लगता है, और भुईरपाड़ा के विरुद्ध वो पारी खेली थी योगेश मुझे बताते हुए। उस्मान पटेल पीटीसी का क्यों कहा जाता है, क्योंकि वो बड़े बड़े शॉट्स खेलने में विश्वास रखते हैं और अच्छी अच्छी गेंदों पर भी बड़े बड़े प्रहार करते हैं। दिखने में भी कुछ उसी तरह से है उस्मान पटेल की तरह, लेकिन चलिए उस्मान पटेल बहुत महान खिलाड़ी है, हम तुलना नहीं कर रहे हैं। 30 रनों पर पहुंच चुका है विकी स्पोर्ट्स कुक्से टीम का स्कोर। गेंद भी कहीं ना कहीं कमजोर थी थोड़ी स्लॉट में, और बहुत ही बढ़िया प्रहार। 30 रन, इसके बाद भी अब 1 ओवर आना बाकी है, लेकिन एक बात तो है कि बल्लेबाजी अभी तक कमजोर ही रही है। शुभम को आड़े बल्ले से खेलने की कोशिश, अंपायर पे नजर डाली, अंपायर टच से मस नहीं। और ये प्लान जो है कि ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करने का, बल्लेबाजों से दूर रखने का, पहले ओवर से काफी सफल साबित हुआ है जय गणेश वाफाले बी टीम के लिए। एक गेंद स्टंप्स की तरफ करने का प्रयास किया जिस पर छक्का लगा, फिर से वही अपने पुराने प्लान पर आते हुए गेंदबाज। राइट आर्म ओवर द स्टंप्स, पुल किया है, बहुत ही कड़क शॉट। ओ माय गॉड व्हाट अ फील्डिंग। 3 रन अपने टीम के लिए बचाए स्वप्निल ने। और यहाँ पर मौजूद तमाम दर्शक भी तालियां बजाकर उनके इस शानदार फील्डिंग का अभिवादन करते हुए। वाकई में 3 रन बचाया है, जबरदस्त फील्डिंग, क्या जबरदस्त पूर्वानुमान था स्वप्निल का। अपनी दाहिनी तरफ भागते हुए एक हाथ से गेंद को रोका
और निश्चित रूप से चौका बचाया है। अंतिम गेंद पर आया है सिंगल। 4 ओवर का खेल पूरा हुआ, स्कोर हुआ है 31, 31 रन और अभी भी 6 गेंदें पारी में शेष है। ऑफ कटर गेंद थी अंतिम गेंद, जिसको बहुत जल्दी परख लिया था बैट्समैन शुभम ने। देखिए इस स्थिति में वैसे भी पानी लेके बबलू आए हैं। पानी तो एक बहाना रहता है क्योंकि मैच की स्थिति को भी समझाना रहता है। बहरहाल लेकिन पानी पिलाते रहना चाहिए। जिसने किसी को प्यार से पानी पिला दिया उसने समंदरों को भी नीचा दिखा दिया। और सिद्दीक जी देखिए, पड़गा परिसर में टेनिस बॉल क्रिकेट तो काफ़ी फेमस है, नो डाउट एट ऑल, लेकिन लेदर बॉल क्रिकेट के लिए भी अब अच्छे दिन आने वाले हैं। केएसके क्रिकेट एकेडमी खानिवली, गोपीनाथ पाटिल ग्राउंड पर खानिवली में, जहां पर बैटिंग कोच रहेंगे शेखर दलवी। और शेखर दलवी तो लेदर बॉल क्रिकेट के बेहतरीन खिलाड़ी है, टेनिस बॉल क्रिकेट भी बढ़िया खेलते हैं। बॉलिंग कोच रहेंगे वहां पर सुरेश पारदी, और साथ में दर्शन भुईर ठाणे से, और साथ में सुमित ढेकले भी, जो कि बाहुबली के नाम से मशहूर है। तो बहुत अच्छा मार्गदर्शन युवा खिलाड़ियों को वहां पर मिलेगा। पहली गेंद क्रीज के कोने से फुलर लेंथ की गेंद खोद के निकाला, गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑफ गई है। थ्रो बहुत ही वाइड पहुंचा है, 2 रन बना लिए बैट्समैन ने। 33 पे पहुंचा है स्कोर इस वक्त विकी स्पोर्ट कुकसे का। बहुत ही सुहानी शाम सुपर ट्रॉफी के आप सभी के नाम। अंतिम ओवर की शुरुआत की है आशीष ने, मुन्ना के नाम से काफ़ी मशहूर है और एक अनुभवी खिलाड़ी है। इस टीम में हालांकि युवा खिलाड़ी ज़्यादा हमें नज़र आते हैं, लेकिन आशीष, महेश, प्रतीक विषय ये थोड़े अनुभवी खिलाड़ी है। फिर से अच्छी गेंद, लगातार ऑफ स्टंप पे फुलर लेन गेंदबाजी हो रही है। बैट्समैन को मजबूर किया जा रहा है छोटी बैकलिफ्ट से ड्राइव करने के लिए। 1 रन आता हुआ 34 पे पहुंचा है स्कोर। 4 गेंदे आखिरी ओवर की बची हुई। और देखिए, क्रिकेट का जो खेल है सिद्दीक जी, शुरुआत प्लानिंग से ही होती है। आपको प्लान करना पड़ता है कि इस जगह पर बॉलिंग करनी है या फिर ऐसे शॉट्स लगाने हैं, ऐसी गेंद आती है। तो वहाँ वाले बी टीम का जो प्लान है अभी तक काफी सक्सेस रहा है। उछाल दिया इस गेंद को मिड विकेट के ऊपर, 6 रन। जबरदस्त स्ट्रोक, बहुत जल्दी लेंथ को पिक कर लिया था चेतन पाटिल ने, और सख्त जरूरत भी थी इस तरह के बड़े स्ट्रोक की। बहुत ही शानदार बल्लेबाजी, बहुत अच्छा ये संपर्क था गेंद और बल्ले के बीच में। लेंथ बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप और बहुत जल्दी पोजीशन में आते हुए आड़े बैट से खेला, घुमा दिया उसको मिड विकेट के ऊपर 6 रनों के लिए। अब इस सिक्सर से सहारा मिलता हुआ स्कोर को 40 रन। अभी भी हम देखते हैं कि जिस तरह वाफाले की टीम जय गणेश वाफाले भी है, इनके पास जो बल्लेबाजी की एक मजबूत खेप है, उसके सामने स्कोर इतना लगता नहीं। लेकिन क्रिकेट है, इसमें अगर और मगर नहीं चलता। और हम नजरअंदाज नहीं कर सकते विकी स्पोर्ट्स कुकसे टीम की शानदार गेंदबाजी को। बहुत ही बढ़िया बॉलिंग आक्रमण है कुकसे टीम के पास। क्रीज के कोने से आ रहे हैं इस मरतबा बेहतरीन एक्स्ट्रा कवर ड्राइव, गोली की तरह निकल गई ये गेंद। एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रन। फ्लैशी कवर ड्राइव, वाइड ऑफ वॉली थी, गजब का शॉट और बिल्कुल टेलर मेड गेंद थी इस तरह के स्ट्रोक के लिए। लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव, एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर है और उसके ऊपर से गेंद को निकाल दिया चेतन पाटिल ने। हमेशा कहा जाता है कि क्लास कभी भी मरता नहीं है। फॉर्म इज टेम्पररी एंड क्लास इज परमानेंट। एक जमाना था कि चेतन पाटिल ने अपने अकेले के बलबूते पे कई मैचेस जिताए हैं और अभी भी उनमें काफी क्रिकेट बाकी है। यही जताता है कि डेथ ओवर में प्रेशर में किस तरह बल्लेबाजी की जाती है। 44 रन बने हैं और 2 गेंदे डेथ ओवर की बची। देखिए, पारी की शुरुआत में चेतन ने भी कहीं ना कहीं मुझे लगता है कुछ मौके गवा दिए कि कवर एक्स्ट्रा कवर की तरफ उन्होंने ज़्यादा शॉट खेले नहीं है। उनका तो कहीं ना कहीं ये पसंदीदा इलाका भी है, वहाँ पर तो पहले से ही वो काफ़ी स्ट्रांग है कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में। लेकिन चलिए, देर से आए लेकिन दुरुस्त आए हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इस अंतिम ओवर में चेतन पाटिल द्वारा। 4 रनों से स्कोर उछल चुका है। स्कोर हुआ है 44 रन। 2 गेंदे बची और देखना है 2 गेंदों में एक बड़ा स्ट्रोक लगाते हैं या नहीं चेतन। पिछली 2 गेंदों में 10 रन आए हैं। गेंदबाज पे थोड़ा दबाव बढ़ा है और आशीष की गेंद में उतनी कशिश नजर नहीं आ रही है जितनी कशिश रही थी बाकी गेंदबाजों में। सिली पॉइंट पर अब एक खिलाड़ी रखा गया है। बेहतरीन गेंद, इस बार जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। अंदरूनी किनारा बल्ले का
जिसकी वजह से बाल बाल बच गए चेतन पाटिल। लेकिन अच्छी गेंद, दो बड़े शॉट्स लगने के बाद अच्छी वापसी, स्टंप्स की तरफ रखा था, थोड़ी अंदर की तरफ आई थी गेंद, हल्का सा बल्ले का अंदरूनी किनारा लगा। 1 रन की बदौलत स्कोर अप 45। जरूर लड़ने लायक स्कोर विकी स्पोर्ट्स कुक्सी टीम ने बनाया है। अभी भी 1 गेंद पारी में शेष। देखना है कि शुभम क्या करते हैं। पीटीसी के उस्मान पटेल, उनकी टीम को सिक्सर तो चाहिए, लेकिन क्या सोचा है वहां पर आशीष ने। उछाल दिया गेंद को, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं, 1 रन बना, बहुत बढ़िया थ्रो पहुंचा है और दूसरे पे रन आउट। तो कुल मिलाकर रन बने 46-47 रनों की चुनौती रखी है यहां पर जय गणेश वाफले बी टीम के सामने। किस तरह पूरी होंगी, आइए सुनते हैं इस मैच की दूसरी इनिंग की कहानी अजय गरत और योगेश पाटिल की जुबानी। बहुत बहुत धन्यवाद सिद्दीक भाभी। छोटा सा इनिंग्स ब्रेक है, तब तक आइए हम सुनते हैं कुछ मधुर संगीत। पूर्वक स्वागत सुपर चषक 2021 मध्ये या स्पर्धेचे आयोजक 3 सुपर पर्सनॅलिटीज पडगा, मिस्टर निवा पाटील, त्रिशूल ठाकरे आणि रोशन पाटील, तसेच संपूर्ण पडगा टेनिस क्रिकेटच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत योगेश पाटील। योगेश, तुमचं देखील पुन्हा एकदा हार्दिक स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये। सामना आहे विकी स्पोर्ट्स कुक्से विरुद्ध जय गणेश वाफळे बी। वाफळे बी संघाने चांगली गोलंदाजी केली आहे आणि आपण पाहिलं तर फक्त 46 धावांपर्यंत मजल मारू दिली आहे कुक्से संघाच्या फलंदाजांना। 47 धावांचं टार्गेट आहे। टार्गेट फार मोठं नाही आहे, परंतु लढण्यासाठी ही धावसंख्या पुरेशी ठरू शकते, कारण कुक्से संघाकडे चांगली गोलंदाजी आहे। हो, नक्की अगदी बरोबर अजय तो उल्लेख केलास, परंतु या ठिकाणी थोडीशी बॉडी लँग्वेज आपण जर पाहिले विकी स्पोर्ट खुश सकाळची तर थोडीशी आपल्याला कमकुवत पाहायला मिळते। परंतु क्रिकेटचा केला आहे, तुम्ही किती धावां पुरेसे आहेत हे आपण म्हणू शकणार नाही, परंतु एक फायटिंग स्कोर इथे मात्र त्याने नक्कीच उभा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर विकी स्पोर्ट खुश सकाळची जर गोलंदाजी अजय झाली तर मात्र या 47 धावांचा सुद्धा संरक्षण होऊ शकतोय। कारण विकी स्पोर्ट कुक्से संघाच्या गोलंदाज आपण विचार केला तर बबलू पाटील आहे, बंटी आहे, त्यानंतर भूषण पाटील हा सुद्धा एक सुरेख गोलंदाज त्यांच्याकडे समाविष्ट आहे। त्यानंतर मयूर पाटील, त्याला आपण पीटीसीचा यॉर्कर किंग म्हणून त्याला संबोधतोय आणि एका बाजूने जर पाहिलं तर पूर्णपणे जबाबदारी आहे ती म्हणजे प्रत्येक विषयाच्या खांद्यावर। जर तुम्ही प्रत्येक विषयाला जर बात करण्यामध्ये यश तुम्हाला जर येतोय तर मात्र या धावांचं तुम्ही कदाचित संरक्षण करू शकता। जर या अनुषंगाने जर इथे गेम प्लॅन जर या संघाने केला तर एक चांगली मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळू शकेल। निश्चितच प्रतीकवर तर नेहमीच जबाबदारी असते, परंतु क्रिकेट हा फक्त एकट्याचा खेळ नाही आहे आणि ते आपण पाहिलंय पहिल्या इनिंग्समध्ये बबलू पाटीलवर भरपूर अवलंबून असतो कुक्से संघ देखील बऱ्याचदा ते पाहायला मिळाले। मात्र बबलू कुठेतरी अपयशी ठरला फलंदाजीमध्ये, परंतु चेतनने चांगली फटकेबाजी केली शेवटच्या षटकामध्ये आणि एक समाधानकारक
समाधानकारक तर नाही म्हणता येणार, परंतु सन्मानजनक धावसंख्या त्यांनी उभी केली आहे. कदाचित त्यांना असं वाटत होतं सुरुवातीला की 60+ धावसंख्या आम्ही उभारू, परंतु तेवढा स्कोर झालेला नाही. परंतु निश्चितच जे काही आहे, असं म्हणतात की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, आणि त्यांच्याकडे काहीतरी आहे लढण्यासाठी. 47 धावा आहेत आणि त्यांचं संरक्षण त्यांना करावं लागणार आहे. चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे कुक्सी संघाच्या प्रेक्षकांना. परंतु दुसरीकडे वाफाळे बी संघाकडे एक चांगली संधी आहे मोठ्या कुक्से संघाला पराभूत करण्याची. परंतु पाहायचंय काय घडतंय. पहिलं षटक घेऊन बबलू पाटील सज्ज होतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. आतिश आणि आकाश. पहिला बॉल आतिशसाठी होता. आडव्या बॅटनं खेळायचा होता स्क्वेअर लेग क्षेत्रातून, मात्र बॉल काही बॅटवर घेता आला नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे बबलू पाटीलनं. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगला मारा केला होता बबलूनं. 9 धावा देत 3 गडी बाद केले होते आणि तशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता आहे सध्या या सामन्यामध्ये कुक्सी संघाला. दरम्यान या ठिकाणी पडगा टेनिस क्रिकेटमध्ये एक नामवंत खेळाडू शेखर दळवी यांचं आगमन होते. ओ यावेळेस चांगला फटका, शफल करून बॉल फेकून दिलाय लॉंग लेग क्षेत्रातून, सीमा पार षटकार. फलंदाजाने पलटवार केला. चौकांना वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची सुद्धा श्री गणेश होत असताना जय गणेश वापाले बी संघाची 4 धावेने. माफ करा, षटकार आलाय. यस, थेट बॉल निघून गेला होता सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. दमदार फटका बॅट्समन आतिशच्या बॅटमधून आलाय. दरम्यान शेखर दळवी यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सुपर ट्रॉफी 2021 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे TDPL मध्ये ज्यांनी संघ पुरस्कार केला होता आणि या परिसरातील एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय माजी सरपंच कोशिंबी ग्रामपंचायतीचे राम ठाकरे यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सुद्धा सुपर ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय बॅटल आहे अजय. पहिला डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट. सामना चांगला पाहायला मिळेल प्रेक्षकांना, त्यात काही शंका नाही. निश्चितच खूप चांगलं द्वंद्व. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा बॉल होता. वारंवार आपण पाहतोय की स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय डावखुरा फलंदाज आतिशकडून. एक षटकार जरूर ठोकलाय त्याने, मात्र त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर बबलू पाटीलचं वर्चस्व या पहिल्या षटकामध्ये राहिलंय. कारण एका बाजूला पाहिलं तर अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर यंग खेळाडू आपण पाहतोय आतिश. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये नक्कीच आपण पाहिला. आता मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि आउट ऑफ द पार्क. हा येतो या षटकातील दुसरा बिग हिट. 6 धावांसाठी षटकार. येथे रणनीती स्पष्ट दिसते आपल्याला वाफाळे बी संघाची आणि बॅट्समन आतिशची, की आक्रमणच करायचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये जेवढे मोठे फटके खेळता येतील तेवढे मोठे फटके खेळायचे आहेत. त्यांना देखील माहिती आहे 47 धावांचं टार्गेट आहे, 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. 3 ते 4 मोठे फटके जरी आले पॉवर प्ले मध्ये तरी त्यांचं काम सोपं होऊ शकतं. आक्रमण, आक्रमण आणि फक्त आक्रमण हेच वैशिष्ट्य, हेच उद्दिष्ट मनामध्ये धरून दोन्ही फलंदाज पाहतो खेळपट्टीवर आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स प्राप्त केला. शॉर्ट मिडविकेटला राहुल शिलार होते आणि मात्र कोणत्याही प्रकारची चूक मात्र त्या दिशेने पाहायला मिळाली नाही. पहिला धक्का लागतो जय गणेश वापाले बी संघाला. एक चांगली सुरुवात करून देत असताना फलंदाज आतिश महागारी परततोय. खऱ्या अर्थानं गरज होती विकेटची, कारण हा फलंदाज घातक ठरू पाहत होता. 2 षटकार त्यांनी ठोकले होते. यावेळेस मात्र एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही स्ट्रोकमध्ये जेवढं पाहिजे होतं फिल्डरला क्लिअर करण्यासाठी, किंवा गॅपमध्ये देखील फटका खेळता आला नाही. आणि मिडविकेट क्षेत्रामध्ये सर्कलच्या आतमध्ये एक चांगला झेल तेथे समाप्त केलाय राहुल शिलारने. तर पहिलं यश मिळाले कोकसे संघाला. 12 धावा धावफलकावर. ॲज अ पिंच हिटर आपण पाहिलं तर बॅट्समन आतिशला पाठवण्यात आलं होतं आणि त्याला एक आदेश देण्यात आला होता की तुला आक्रमणच करायचं आहे, जास्तीत जास्त चौकार षटकारांमध्ये तुला डील करायचं आहे. आणि जो रिक्वायर रेट आहे 9.40 प्रति षटक तो कुठेतरी खाली आणायचा आहे, तो 7च्या जवळपास आणायचा आहे आणि तोच प्रयत्न होता बॅट्समन आतिशचा. 12 धावा जोडल्यानंतर तो बाद झालाय. तर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल टोलनाकाईंकडनं मयूर पाटील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकता आपण 1 गडी बाद, 12 धावा. अजून विजयासाठी आपण जर विचार केला तर 35 धाव्यांची आवश्यकता आहे. ती म्हणजे जय गणेश वापाले बी संघाला खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च करू नका.
नवीन फलंदाज जयेश वन डाऊन खेळण्यासाठी आलाय. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 12 धावा धावफलकावर. उर्वरित 4 षटकांमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रेट जो आहे तो थोडासा कमी झालाय, मात्र अजूनही भरपूर काही व्हायचं आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच आहे मित्रांनो, आणि यानंतर आजचा शेवटचा सामना अर्थात पहिली क्वार्टर फायनल मॅच सुपर ट्रॉफीची आपल्याला पाहायला मिळेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध SCC पडगाव. तर SCC पडगाव संघ सुद्धा मात्र या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेला आहे. अजूनही 4 षटकामध्ये विजयासाठी 35 धाब्यांची आवश्यकता आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल मयूर पाटील. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आपण तर लक्षाकडे केंद्रित केलं तर 12 धावा या ठिकाणी आतापर्यंत जोडण्यामध्ये यश आला आहे. ते म्हणजे जय गणेश वापाले बी संघाला खेळ सुरू करायचा आहे, कारण या सामन्यानंतर अजूनही आम्हाला एक सामना खेळवायचा आहे. आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना असेल. आपण पाहता सुपर ट्रॉफी 2021 अतिशय जबरदस्त आयोजन त्रिमूर्तीच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोशन पाटील, निभा पाटील, त्रिशूल ठाकरे आणि त्यांना सहकार्य लाभते अर्थात PTC असोसिएशनच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून. मयूर पाटील ओढतो विकेटने. पल्ला चेंडू वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र सेफ लँड झालाय. पंतांनी मात्र या ठिकाणी नो घोषित केलं. पाहायचं एक कन्फर्मेशन काय येते पंचांकडून. दोन्ही पंच त्या ठिकाणी जात आहेत आणि शहानिशा केली जाईल. स्क्वेअर लेगचे पंच आलेत, त्यांनी पाहिले नो बॉल तर आधी घोषित केला होता पंचांनी, परंतु कन्फर्मेशन काय येते ते पाहायचं आहे. परंतु ज्या पद्धतीचा चेंडू टाकलाय चुकीचा चेंडू, आणि आता वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. पंचांनी निर्णय बदललाय, कारण खेळपट्टीवरच चेंडूची पिचिंग होती, परंतु खूप फलंदाजापासून दूर फलंदाजाच्या आवाक्या बाहेरचा बॉल होता. वाईट. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅट्समन फेस करतोय आकाश. यावेळेस जोरदार ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, बॅटची कड लागली होती मात्र बाउन्स होऊन बॉल विकेट किपरच्या हातात निघून गेलाय. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. आपण पाहतोय की आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेत, त्यामध्ये 2 षटकार आलेत आणि एक वाईटच्या स्वरूपात धाव आली आहे. त्या व्यतिरिक्त चेंडू आहेत ते डॉट निघून गेलेत आणि एक गडी बाद झालाय. म्हणजे फलंदाज कुठेतरी मात्र प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. हाच उद्दिष्ट आहे या सर्वच फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा तो लोअर फुटा चेंडू ऑन ड्राईव्ह चेंडू मात्र कार्पेटच्या स्थानी जातोय मिडुकीच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आकाश जोशी. चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेक आहे आणि एकच धाब्यावर इथे मात्र फलंदाज संतुष्ट. अशा प्रकारची जर अजय गोलंदाजी झाली तर आज सामना कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत एक चुरस निर्माण करू शकेल. आणि आपण नेहमीच पाहिलं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या ज्यावेळी लो स्कोरिंग सामने असतात त्यावेळी मात्र ते सामने चुरशीचे प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळत असतात. येथे फक्त गोलंदाजी नाही तर चांगलं क्षेत्ररक्षण देखील व्हायला पाहिजे कोकसे टीमकडून, तेव्हा ही मॅच रोमहर्षक स्थितीत पोहोचेल. स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर नियंत्रण ठेवू शकला नाही गोलंदाज मयूर, आणि हा दुसरा वाईट बॉल या षटकामध्ये. खरं तर मयूरला अशा प्रकारे वाईट चेंडू टाकताना जास्त आपण पाहत नसतो, परंतु कुठेतरी प्रेशर दिसतंय आणि मिश्रण करण्याच्या नादात 2 वाईट चेंडू त्याने टाकलेत. हो, कुठेतरी लेग कटर टाकण्याचा अजय प्रयत्न झाला होता, परंतु जेवढं स्विंग हवी होती चेंडूला तेवढी मात्र स्विंग तो प्राप्त करू शकला नाही मयूर. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आकाश जोशी चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये लागतोय दुसरा धक्का. जय गणेश वापाले बी संघाला फलंदाज बाद. आकाश आणि स्वतःच्या उजवीकडे धावत जात त्याने हा झेल टिपलाय. अप्रतिम कॅच, आणि मी उल्लेख केला होता की चांगल्या फिल्डिंगची गरज आहे खऱ्या अर्थानं विकी स्पोर्ट्स कुक्से संघाला, कारण फार मोठी धावसंख्या त्यांच्या फलंदाजांनी बनवलेली नाही. म्हणजेच अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फक्त चांगली गोलंदाजीच नाही तर अशी चांगली फिल्डिंग देखील करावी लागते. दुसरा धक्का लागलाय वाफाळी बी संघाला. धावसंख्या आहे 15. अजय, ज्या क्षेत्रक्षण हा झेल टिपला आहे ना, मी नेहमीच त्याचा उल्लेख करतोय की हा असा एकमेव मी तर म्हणतो की टेनिस क्रिकेटमध्ये खेळाडू असेल की क्षेत्रक्षणाच्या जोरावर या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता मापुली ट्रॉफीमध्ये. आकाश जोशी काय जबरदस्त झेल त्याने प्राप्त केलाय. इथे मात्र सुरेख फटका मिडो आपला बीट केला जातोय, परंतु डीप लॉंग ऑफ मध्ये कॅप्टन पंकज पाटील आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, आणि मात्र हा षटक कुठेतरी कमबॅक करून देतोय आपल्या संघाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या दुसऱ्या पॉवर प्ले षटकामध्ये मयूर पाटीलकडनं आपण पाहतोय. खरं तर खूप चांगला फटका होता बॅट्समन आकाशचा,
फुल ब्लेडेड स्ट्रोक होता, मात्र वायडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. मिड ऑफ देखील ठेवण्यात आलाय. मिड ऑफ थोडासा स्ट्रेट आहे, थोडंसं वेगळ्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कुक्सी टीम कडून. हा बॉल स्वप्नीलसाठी लेग कटर चांगल्या पद्धतीने पिक केलाय आणि गॅप देखील शोधलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय वायडिश लॉंग ऑनला, फिल्डर कडून चूक, बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. पाहिलं आपण दोघांमध्ये मात्र व्यवस्थित तालमेल पाहायला मिळाला नाही. पंकज पाटील आणि बंटी पाटील होते त्या ठिकाणी. मिसफील्ड झाली आणि मात्र चेंडू फरार होतो या सीमेरेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आणि सुपर ट्रॉफी मधील पहिल्या दिवसाचा आपण खेळ पाहतोय आणि हा 42वा चौकार आहे. ही माहिती आम्हाला देत आहेत स्कोरर ऋतिक शेट्टी. थँक्यू सो मच ऋतिक. म्हणजेच भरपूर प्रमाणात चौकार लागतायत या मैदानावर, कारण आउटफील्ड फास्ट आहे. सुरेख बॉल यावेळेस बॅट्समनला बीट करून बॉल निघून गेलाय विकेट कीपरकडे. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि टप्पा पडल्यानंतर जरूर बॉल बाहेर कट होताना दिसला. एक चांगला बॉल ज्या बॉलनं या षटकाची समाप्ती केली मयूरने आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. चांगलं षटक जरूर म्हणता येईल. क्षेत्ररक्षणाची हवी तशी साथ लाभली नाही, त्यामुळे एक चौकार गेला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 बाद 20. टार्गेट आहे 47 धावांचं. योगेश 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. वाफाळे बी संघाला कुठेतरी असं वाटतंय की वाफाळे बी संघाचं पारडं थोडंसं जड आहे. हो नक्कीच पाड्यातच जड आहे अजय. जोपर्यंत प्रत्येक विषय अजूनही येणं बाकी आहे, परंतु मी तर म्हणेन की दोन्ही संघांसाठी अजूनही समान संधी आहे. कारण जे पॉवर प्लेची षटके होती अजय ती मात्र समाप्त झालेली आहेत आणि इथून जर एखाद दुसरा विकेट जर गोलंदाजाने प्राप्त केला तर मात्र थोडंसं येणाऱ्या फलंदाजांना सुद्धा प्रेशर टाकू शकतात. परंतु तशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे, ते म्हणजे विकी स्पोर्ट कुक्सी संघासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका, पहा तुम्हाला रणनीती करणं गरजेचं आहे, परंतु त्यापेक्षा वेळेचं भान ठेवणं अधिक आयोजकांसाठी महत्त्वाचं आहे. कारण यानंतर अजूनही एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. कारण क्वालिफाय केलेल्या आजच्या दिवसाच्या शेवटच्या मॅचमध्ये SCC पडगा संघाने, आणि जो संघ या मॅचमध्ये जिंकेल तो संघ मात्र त्या संघासमोर फाईट करेल आजच्या शेवटच्या मॅचमध्ये. खरं तर आपण पाहतोय की विकी स्पोर्ट्स कुक्सी संघासमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय की 2 षटकं कुठल्या गोलंदाजाला द्यायची. बबलू पाटीलला दुसरं षटक द्यायचं की मयूरचं अजून एक षटक आहे त्याला 2 षटकं द्यायची, असा प्रश्न त्यांना निर्माण झालाय त्यांच्यासमोर. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. भूषण येतोय आक्रमण करण्यासाठी. लेफ्ट आर्म गोलंदाज कुरुंद गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करेल. कुरुंद एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय भूषण. 18 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण. एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन, एक वाईडिश गलीमध्ये फिल्डर. यावेळेस खूप जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर कडून चूक घडली, मात्र फलंदाजाने देखील चूक केली आहे आणि धावचीतच्या रूपात फलंदाज बाद आकाश. मला तर असं वाटतं की कुठेतरी मात्र विकेट्स फेकली असावी अजय, ज्याप्रमाणे स्थिती आपण पाहतोय खेळपट्टीवर. कारण प्रत्येक विषय येणं अजूनही गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने मात्र आकाश येते कुठेतरी धावचीच्या स्वरूपात मात्र बाद होते. चांगला चेंडूची सुरुवात केली आहे जादूगर भूषण पाटीलने. कारण पाहिलं आपण पहिल्या चेंडूमध्ये स्विंग त्याने प्राप्त केलं. स्विंग मध्ये पूर्णपणे फलंदाज बीट झाले. 18 मध्ये 27 ची आवश्यकता. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर आता मात्र समीकरण पाहू शकता आपण 17 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही विजयासाठी 27 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज प्रत्येक विषय काय अफलातून कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. जवळपास 40+ धावसंख्या त्यांनी उभारली. 43 धावा त्यांनी बॅटच्या स्वरूपात जोडल्या आणि 2 विकेट्स सुद्धा त्यांनी गोलंदाजी करत असताना प्राप्त केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. खरं तर त्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये फार मोठा फरक आहे. येथे तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग केली होती जय गणेश वाफाळे बी संघानं आणि येथे टार्गेट समोर असताना तुम्हाला बॅटिंग करायची आहे. तसेच आपण पाहिलं तर गोलंदाजी आक्रमणामध्ये देखील फार मोठा फरक आहे. कुक्सी संघाचं आक्रमण खूप चांगलं पाहायला मिळतंय. भूषण वन्स अगेन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ सुरेख बॉल, संत गतीनं बॉल टाकला होता. बोटांची जादू आपल्याला पाहायला मिळते भूषणच्या. बॉल वळवण्यावर जास्त भर देतोय आणि चांगल्या लेंथवर बॉल ठेवतोय. नक्कीच अचूक टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी पाहतोय. आज सुद्धा आपण 8 संघ पाहिले अजय आणि उद्या सुद्धा 8 संघच तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना असेल धनेश 11 कुक्से विरुद्ध जय गणेश वाफाले. दुसरा सामना असेल आणि या दोन्ही संघाने 8:30 वाजता ते मात्र रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना असेल शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध महेश 11 अर्जुली. चांगली गोलंदाजी करत असताना अंडर प्रेशर गोलंदाज भूषण पाटील. 2 चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये, एकही धाव खर्च केली नाही.
यावेळेस बॅक टू द बॉलर, सुरेख क्षेत्ररक्षण, अतिशय चांगला स्ट्रोक होता, शक्तिशाली प्रहार केला होता, मात्र फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि आणखी एक डॉट बॉलची सांगता होते. आता मात्र ही मॅच गरम होते, मॅच रंगात येताना दिसते आपल्याला. 15 चेंडू शिल्लक आहेत, 27 धावांची आवश्यकता जय गणेश वाफाळे बी संघाला. म्हणजे आतापर्यंत या षटकामध्ये भूषण पाटीलने एकही धाव खर्च केली नाही. तर मित्रांनो, उद्या तिसरा सामना असणार आहे MS स्पोर्ट चिंचोली विरुद्ध जय हनुमान वाहुली आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे मितेश इलेव्हन कुरुन विरुद्ध अमर स्पोर्ट कासने. परंतु जाऊया या चालू सामन्याच्या दिशेने. काय जबरदस्त मॅच, लो स्कोरिंग सामना होता, परंतु जणू का आता मात्र असं वाटतं की विकी स्पोर्ट कुचे संघ थोडंसं हवी होत असताना. चेंज ऑफ पेस, बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि प्रत्येक 20च्या बादमधून अजून एक आजच्या दिवसातील धमाका लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतोय. 6 धावांसाठी षटकार. ट्रॉफी मधील हा षटकार क्रमांक 45. पहिलाच दिवस आहे. 40+ चौकार देखील आपण पाहिलेत आणि 45 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. जवळपास सारखीच संख्या दिसते चौकार आणि षटकारांची. मात्र यावेळेस गोलंदाजाने चूक केली, फ्लायटेड बॉल टाकला आणि अगदी फलंदाज प्रतीकच्या पुढ्यात तो बॉल होता, ओव्हर पिच बॉल होता. आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही प्रतीक समोर केली तर मात्र रिझल्ट हाच येणार आहे, एकतर षटकार किंवा चौकार. अतिशय जबरदस्त या ठिकाणी फटका आपण पाहिला. जबरदस्त या ठिकाणी गुणलेखिकेची भूमिका पार पाडत असताना ऋतिक शेट्टी मॅन फ्रॉम पडगे सर्वच काही आम्हाला माहिती या ठिकाणी पुरवताना. आतापर्यंत आजच्या दिवसाचे आपण जर विकेट्स पाहिले तर विकेटची संख्या सुद्धा जी पाहिली तर 44 आकड्यावर जाते. म्हणजे हे सर्व काही 40+ दिसतंय. टार्गेट देखील 40+ आहे. या मॅच मध्ये 47 धावांचं टार्गेट आहे आणि अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जय गणेश वाफाळे बी संघाला. मागच्या सत्रामध्ये जय हनुमान वाहुली संघाच्या स्पर्धेमध्ये या युवा संघाने मी म्हणेन की विकी स्पोर्ट्स कुक्से सारख्या बलाढ्य संघाला क्वार्टर फायनल मध्ये मात दिली होती आणि आज देखील तीच चित्र पाहायला मिळतंय की काय, कारण 21 धावा बनवायच्यात, अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मात्र कुठेतरी या विकी स्पोर्ट कुस्ती संघाला घाम फोडला आहे असं मात्र म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत 3 चेंडू चांगले पाहायला मिळाले, परंतु 1 चेंडू खराब पाहिला आपण आणि त्या चेंडूवर मात्र चांगला समाचार प्रत्येक विषयाच्या माध्यमातून. भूषण पाटील पुन्हा एकदा आता मात्र या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, चेंडू हवे, शुभम शेलार चेंडूच्या खाली. हा झेल सोडलाय की सामना अजय येणारी वेळ आणि येणारा काल मात्र सांगून जाईल विकी स्पोर्ट कुस्ती संघाला. अँड दिस कुल बी अ टर्निंग पॉइंट ऑफ दिस गेम. कितीही कठीण झेल असला ना तरी तुम्हाला तो झेल घ्यावा लागणार आहे या परिस्थितीमध्ये जर सामना जिंकायचा असेल तर. आणि तो झेल जर प्रतीक विषयचा असेल तर मग तर तुम्हाला तो झेल घ्यावाच लागणार आहे. येथे संधी आली होती मात्र शुभम शेलार कडून तेथे चूक घडली आहे. जोरदार स्लॅश करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आपण पाहिलं की कटर बॉल टाकला होता त्या ठिकाणी. चेंडूला वळण घेऊ दिलं बॅट्समनने, थोडासा पॉज घेतला, वेट करून फटका मारला, मात्र टायमिंग चुकलं होतं. परंतु तेथे चुकीचं क्षेत्ररक्षण शुभम शेलार कडून. फार मोठी चूक घडली आहे आणि निश्चितच या सामन्याचा टर्निंग पॉइंट असू शकतो. एक धाव आली आहे, धावसंख्या झाली 27. हा झेल जर टिपला असता तर आजच्या दिवसातील कदाचित हिरो सुद्धा तो ठरू शकला असता, परंतु एक खेळ आहे, क्रिकेटचा भाग आहे. इथे मात्र चेंडू हवेत, लॉंग ऑनला मयूर पाटील कडे चूक होणार नाही, कारण जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे विकी स्पोर्ट कुस्ती संघाचा आपण विचार केला तर. आणि मात्र या ठिकाणी अजून एक मोहरा टिपला जातोय. तिसरा फलंदाज मात्र माघारी परतला होता आणि मात्र या ठिकाणी चौथा फलंदाज माघारी परतेल स्वप्नील फलंदाज बाद. नऊच्या सरासरीने सध्या धावा जोडल्या जात आहेत आणि आता पहा इक्वेशन, 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. इट्स अ इवन स्टीवन काइंड ऑफ सिच्युएशन. दोन्ही संघांना आता खऱ्या अर्थानं समसमान संधी आहे. परंतु तरी देखील प्रतीकची विकेट इथून फार महत्त्वाची आहे. प्रतीकला जर बाद करण्यात आलं तर कुक्से संघ हा अजूनही या सामन्यामध्ये वरचढ ठरताना दिसेल. नाही की विकी स्पोर्ट कुस्ती संघाच्या विजयामध्ये जो अडथळा आहे तो प्रतीक विषय असं म्हटलं तर वावगं टणाई नाही. आणि जरा जय
गणेश वाफाले बीज संघाला सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रत्येक विषयाला खेळपट्टीवर टिकून राहणं फार गरजेचं आहे. म्हणजे जे सर्व काही आहे ते प्रत्येक विषय याच्यावर सर्वांचे मात्र नजर असतील अशा प्रकारची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. मयूर पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये, पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, 1 विकेट 8 धावा फक्त त्याने खर्च केल्या होत्या, पण हा स्पेल खूप इम्पॉर्टंट असेल. पहिला चेंडू मात्र ऑन साईडला खूपच छान फटका, परंतु मिड विकेटकडे मात्र महेश पाटील आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगलं फेकी आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूवर सिंगल धाव. 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धाब्यांची गरज. सामना टाय झाला तर मात्र सुपर ट्रॉफी मध्ये सुपर ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळू शकेल. सध्या तर आपण पाहिलं तर ती शक्यता देखील नाकारता येत नाहीये. अप्रतिम ही मॅच रंगते. चित्तथरारक सामन्याकडे आपण जातोय. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेश नवीन बॅट्समन आहे, 6व्या क्रमांकावर आलाय सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल घेऊन मयूर पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चेंज ऑफ पेस, गुड डिलिव्हरी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. हा बॉल फार महत्वाचा आहे मयूरसाठी आणि त्याने ह्या बॉलने भल्या भल्या फलंदाजांना बीट केलंय. बऱ्याच फलंदाजांना त्याने बाद देखील केलेला आहे. नक्कीच हेच तर वैशिष्ट्य आहे मयूर पाटीलचं, कारण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, अनेक प्रकारचे तो चेंडू हाताळू शकतो, अशी किमिया त्याच्याकडे आहे आणि पाहू शकता तीच किमिया इथे मात्र तो वापर करत असताना. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा डॉट चेंडू. यापुढे पाहूया कशा प्रकारचे चेंडूची हाताळणी करतो. या मिस्टामिंग फटका, चेंडू हा बेता क्षेत्र खाली आणि चेंडूला मात्र फेकून देतोय लॉंग लेगच्या बाहेर. हा संघर्षमय बिग हिट षटकार. ने देखील दाखवून दिलंय की त्याच्यामध्ये देखील भरपूर क्षमता आहे. गोलंदाजी तर त्याने कमालीची केली. 4 धावा देऊन 3 गडी बाद केले होते वाफाळे टीम कडून आणि आता बॅटमधून देखील चांगलं योगदान देत असताना एक डॉट चेंडू खेळल्यानंतर मात्र चांगला फटका त्याच्या बॅटमधून आलाय 6 धावांसाठी. असं वाटलं की टॉपेज आहे, परंतु नाही. चांगली बॅट त्याची त्या बॉलवर लागली होती आणि बॉल निघून गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या मधून 6 धावांसाठी सीमा पार. समीकरण बदलतंय. 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही आणि कोकसे संघ चॅम्पियन संघ आहे पडगा परिसरातील. सहजासहजी हा संघ कधीच सामना सोडत नसतो. मयूर यस, चांगली मॅच आहे. सुरेख बॉल यावेळेस फ्लिक करायचा होता. काहीसा हेलिकॉप्टर स्ट्रोक प्रमाणे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये निघून गेला. सिंगल येते आणि आता स्ट्राईक प्रतीक विषयकडे. धावसंख्या झाली 35. 8 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 8-12. काय समीकरण आपण पाहतो. या 47 धावांचं आपण ज्या सुरुवातीला आपण पाहतो की छोटं लक्ष आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुद्धा मात्र या ठिकाणी पाहिलं तर भरपूर काही मेहनत करावी लागते. ती म्हणजे जय गणेश वाफाले बी संघाला. 8 चेंडू 12 धावांची गरज. हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट आहेत. या 2 चेंडूंवर जर मयूर पाटीलने जास्त धावा खर्च केल्या नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक वेगळी चुरस निर्माण होऊ शकते आणि ती क्षमता आहे मयूर पाटीलकडे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. प्रतीकसाठी लॉंग लेगला फिल्डर तैनात करण्यात आलाय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन देखील आहे. सुरेख बॉल, यॉर्कर लेंथ, थोडंसं अपील, मात्र कसा बसा हा बॉल खेळून काढलाय. डिगआउट केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि एक सिंगल कंप्लीट केली जाते. काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. दोन्ही संघांकडून चढाओढ पाहायला मिळते. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतायत आणि खऱ्या अर्थाने इथे क्रिकेटचा विजय या सुपर ट्रॉफीमध्ये होताना दिसतोय. मॅच अतिशय जबरदस्त स्थितीमध्ये आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज जय गणेश वाफाळे बी संघाला. कुठेतरी स्वतःला मात्र सावरलं या चेंडूवर प्रत्येक विषयने. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी आपण पाहिली, परंतु सिंगल धाव मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने कंप्लीट केली. या षटकातील शेवटचा चेंडू आणि मयूर पाटीलच्या स्पेलमध्ये सुद्धा मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. सामना करेल प्रथमेश. वरती विकेटने पुन्हा एकदा हा चेंडू सुद्धा मात्र चांगला पाहायला मिळतो. चेंडू कार्पेटच्या सहाने मात्र निघून जातो. मिड विकेटच्या दिशेने पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण महेश पाटीलकडनं आणि 4थ्या षटकाची सुद्धा इथे समाप्ती होत असताना 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या पाहू शकता आपण 4 गडी बाद 37 आणि आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. सामना होता कुठे अजय आणि आता मात्र आला कुठे. सामना अजूनही दोलायमान स्थितीत आहे मला तरी असं वाटतंय, कारण आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये काय घडेल याचा नेम नाही. तसा एक क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. वेळेच्या बाबतीत जरा सहकार्य करा प्लीज. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय, कारण यानंतर देखील एक मॅच व्हायची आहे आणि ती देखील फार इम्पॉर्टंट मॅच असणार आहे. क्वार्टर फायनल मॅच असेल या स्पर्धेतील पहिली क्वार्टर फायनल. परंतु हा सामना
प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. दोन्ही संघ जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. जय गणेश वाफाळे बी आणि विकी स्पोर्ट्स कुकसे. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण. एक छोटीशी पार्टनरशिप इथे बिल्ड होताना दिसते आपल्याला. प्रथमेश आणि प्रतीक विषय या दोन खेळाडूंच्या दरम्यान दोघांच्या बॅटमधून एक एक षटकार आलाय आणि निश्चितच जशा बॅटिंगची आवश्यकता होती कुठेतरी पहिले 3 ते 4 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर तशीच फलंदाजी हे दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. मात्र अजूनही त्यांच्यावरचं प्रेशर पूर्णपणे कमी झालेलं नाही, कारण 6 चेंडूंमध्ये त्यांना 10 धावा बनवायच्या आहेत. सामना कोणताही संघ जिंकू द्यायचा, परंतु या ठिकाणी सुपर ट्रॉफीचा विजय झाला आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण दोन्ही संघाने खूप छान क्रिकेट केला आहे. आजच्या दिवसाचा आपण जर खेळ पाहिला तर 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. गोलंदाज बंटी पाटील या 10 धावांचं संरक्षण करेल का, त्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे बबलू पाटीलने. ती जबाबदारी तो कशा रीतीने पार पाडेल. खेळपट्टीवर प्रथमेश आहे, प्रतीक आहे, ते दोन फलंदाज कशा प्रकारची फलंदाजी करतील याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. आणि मात्र या ठिकाणी पंचांकडे वॉर्न केला जातोय की तुम्ही क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे आणि खेळ सुरू करायचा आहे. गोलंदाजावर फार मोठी जबाबदारी आहे बंटीवर, आणि बंटी देखील एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बऱ्याचदा त्याने अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. षटकातील पहिला बॉल बेगेट केला जातोय. बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि टिपला गेला. एक चांगला झेल. फलंदाज बाद. त्यांनी केंद्रित केलं आणि शेवटच्या क्षणी मात्र आपल्या हाताच्या जबड्यामध्ये मात्र चेंडूला कैद केलं. 5 चेंडू 9 धाब्यांची गरज. चला तुम्ही प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. बाद होणारा फलंदाज आपण जायचं आहे लगेचच आणि येणारा नवीन फलंदाज आपण त्वरित यायचा आहे. प्लीज प्लीज वापरले संघ थोडंसं आम्हाला या ठिकाणी कॉपरेट करा. 5 चेंडू विजयासाठी 10 धाब्यांची गरज. यस, 5 चेंडू आणि 10 धावा. पहा, फक्त विकेट नाही मिळाली तर डॉट चेंडू देखील निघून गेलेला आहे. ते डॉट बॉल फार महत्वाचा आहे आणि प्रथमेशची जरी विकेट मिळाली असली तरी देखील ती देखील फार महत्वाची विकेट आहे, कारण प्रथमेशमध्ये देखील क्षमता होती की कुठल्याही बॉलवर तो मोठा प्रहार करू शकला असता, परंतु तो बाद झालाय. परंतु बाद होत असताना मात्र त्याने स्ट्राईक जी आहे ती रोटेट केली आणि त्यामुळे आता प्रतीक विषय इज ऑन स्ट्राईक. 5 चेंडू 10 धावा. जबरदस्त मॅच, चित्त थरारक मॅच. नवीन बॅट्समन महेश स्वतः संघनायक नॉन स्ट्रायकर्स एंडला. वेळच्या बाबतीत पंच वान करतायत विकी स्पोर्ट्स कुकसे संघाला. प्लीज जास्त वेळ खर्च करू नका. एक शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन, वाईट डिश गलीमध्ये फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये, बाकीचे खेळाडू सीमारेषेवर तैनात. ओ शॉट ऑफ लेंथ, बाहेरची कट लागली. खराब क्षेत्ररक्षण. शॉट थर्ड मॅनला चूक. बॉल डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. त्यानंतर बंटी पाटील आणि पंकज पाटील मध्ये थोडीशी मिसफिट झाली. तो चेंडू सुद्धा चौकार पाहायला मिळाला आणि इथे मात्र ज्या चेंडूवर कदाचित सिंगल सुद्धा होऊ शकली नसती तिथे मात्र विशाल शेलारकडे मात्र शॉट थर्डमॅनला चूक पाहायला मिळाली आणि चेंडू मात्र फरार होतो. सीमेरीचे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. येणारे 4 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 6 धाब्यांची गरज. सकाळच्या मॅच मध्ये आपण पाहिलं बीसीसी संघानं खराब फिल्डिंग केली. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. लॉंगॉनचा फिल्डर प्रयत्न करतोय, दुरून येतोय. चांगला प्रयत्न मयूरचा, मात्र पूर्णपणे पोहोचू शकला नाही. जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा, मात्र झेल काही टिपता आला नाही. आणि याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी बॅट्समन प्रतीककडे. प्रतीक पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला दिसतोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी या 3 चेंडूंमध्ये बनवायचे आहेत 4 धावा. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 4 धावा. कुठलाही संघ येथे सामना सोडायला तयार नाहीये. विकी स्पोर्ट्स कुकसे संघानं फार मोठी धावसंख्या बनवली नाही, मात्र त्यांचे गोलंदाज प्रयत्नशील आहेत. फिल्डर देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. जरूर फिल्डिंग मध्ये थोड्याफार चुका झालेल्या आहेत, मात्र अजूनही सामना संपलेला नाही. 3 चेंडू 4 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र या सुपर ट्रॉफी मध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल. परंतु मयूरचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे त्याने झेले टिपण्याचा हा प्रयत्न केला. प्रयत्न करणं गरजेचं आहे. 3 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. बंटी पाटील पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु प्रत्येकने कुठली धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला नाही.
हो योगेश, मला असं वाटतं की 2 धावा देखील झाल्या असत्या फिल्डरवर जर प्रेशर टाकलं गेलं असतं तर, कारण फिल्डर पासून थोडासा दूर फटका मारण्यात आला होता, परंतु प्रतीकने ते धाव नाकारली आहे आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे, जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घेतली. मात्र सामना तो जिंकून देईल का? टाळ्या वाजतायत प्रेक्षकांकडून. ओ यावेळेस स्विंग अँड मिस, बिग स्विंग अँड बिग मिस, डॉट बॉल. काय मॅच असेल मित्रांनो, तुम्हाला मॅच आवडली असेल तर या दोन्ही संघांसाठी त्या जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. जबरदस्त मॅच, 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अजय, जर हा सामना जर मात्र जय गणेश वापले संघाने कदाचित जर गमावला तर मात्र जी धाव प्रत्येकने घेतली नाही ती कदाचित टर्निंग पॉईंट सुद्धा होऊ शकते. येस, निश्चितच तो एक टर्निंग पॉइंट तुम्ही म्हणू शकता. मात्र या शेवटच्या चेंडूवर काय घडतंय ते पाहणं फारच रंजक ठरणार आहे. 1 चेंडू 4 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. जय गणेश वाफाळे बी संघाला हृदयाचे ठोके धडधड धडधड आता वाढायला लागलेत. 1 बॉल 4 धावा. यावेळेस पुल केला, एलिव्हेशन जास्त नाहीये, बॉल डीप मिड विकेटला, चांगली फिल्डिंग, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज, ह्या धाव्या पुरेशा नाहीयेत, फलंदाज धावबाद आणि विकी स्पोर्ट्स